मराठी न्यूज लाईव्ह। नमस्कार, सत्य मराठी न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत कौठा सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय पाटील धोंडके साहेब आहेत। त्यांच्याशी आपण विचारणार आहोत की प्रताप पाटलाने कार्यक्रमामध्ये अशोक चव्हाणांवर टीका केली, त्याच्याबद्दल आपण विचारू। साहेब, काल एका कार्यक्रमामध्ये प्रताप पाटलांनी अशोक चव्हाणांवर दसऱ्याबद्दल जे RSS पत्रसंचलन निघते त्याच्याबद्दल एक असं म्हणले की बाबा 50 वर्ष लोकांनी अशोक चव्हाणांवर फुलं टाकली, आज अशोक चव्हाणला अशी वेळ आली की त्यांच्या RSSच्या पथसंचलनावर त्याला फुलं टाकायची वेळ आली। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला चिखलीकर साहेबांच्या विचाराची कीव येते। खरं तर चव्हाण साहेबांनी ज्यांच्यावर फुलं टाकली ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन होतं। राष्ट्रहिताच्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या तरुणाला घडवणारा एक विचार परिवार म्हणजे संघ परिवार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉक्टर हेंगडेवार ते 2025 पर्यंत डॉक्टर मोहन भागवत यांनी देशहिताचे, राष्ट्रहिताचे, समाजहिताचे केलेले कार्य बघता आज संघाला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून संबंध भारतभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं या ठिकाणी पथसंचलनाचं दरवर्षी विजयादशमीच्या निमित्तानं पथसंचलनाचं आयोजन केलं जाते। एवढ्या मोठ्या देशहिताच्या परिवाराला चव्हाण साहेबांनी फुलं टाकले म्हणजे टाकले हे काही वाईट गोष्ट नाही। जर स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हे काम देशहिताचे काम करते स्वयंसेवक संघ, त्या पथसंचलनावर चव्हाण साहेबांनी फुलं टाकली म्हणजे एक चांगल्या आदर भावनेने फुलं टाकली। आणि गेली 50 वर्ष चव्हाण साहेबावर फुलं टाकत होती जी जनता, ते आज बी चव्हाण साहेबावर ती जनता फुलं टाकणार आहे। त्या बाबतीत एवढा ओहापोह करण्याची आमदार चिखलीकर साहेबाची गरज नाही। इतका खोटारडा माणूस या आमच्या मतदारसंघामधून जन्माला आला। आज मला चिखलीकर साहेबाला एकच सांगायचे, जी जनता गेली 50 वर्ष झालं चव्हाण साहेबाच्या परिवाराला, स्वर्गीय शंकरराव चव्हाणाला ज्या पद्धतीने सांभाळले त्या पद्धतीने आज जिल्हा नाही संबंध महाराष्ट्र चव्हाण साहेबाच्या पाठीमागे आहे। त्यांच्या तिसऱ्या पिढी श्रीजया ताई बी त्यांच्या पावलावर पाव ठेवून आज जिल्ह्यामध्ये भोकर मतदारसंघामध्ये काम करतात। आज चिखलीकर साहेब आमचे कंधारचे आमदार झाले, ते कोणामुळे झाले? खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांमुळे झाले। आपल्याला हे विसरून चालणार नाही। त्यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल जिल्हा परिषद पासून सुरुवात झाली 1992 ला, ते 2009 ला ते आमदार झाले। त्या दिवशीपर्यंतचा त्यांनी इतिहास सांगावा। आज चिखलीकर साहेब जिल्हाभर सांगत फिरत आहेत की मी अमुक हे केलो ते केलो। त्यांनी कंधारच्या बाबतीत बी सांगावं की मी कंधारमध्ये काही विकासाचे कामं केली। आज अगदी तुम्ही बघता आमच्या कंधारहून राज्य महामार्ग जाणारा, नरशीला जाणारी, बिलोली, आंध्र प्रदेशात जाणारी, तेलंगणात जाणाऱ्या वाहतुकी बंद आहेत। तिकडे लक्ष देण्याची त्यांना नितांत गरज आहे, मला असं वाटते। आणि 2019 ला त्यांनी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर फुलं टाकले म्हणून एवढा ओहपोह करीत आहेत, त्यांना मला एक विचारायचं आहे की ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जीवावर, त्यांच्या कार्यकर्त्यावर, त्यांच्या विचारधारेवर त्यांनी 2019 ते 24 मध्ये दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पदग्रहण केलं, तर त्यांनी किमान या पथसंचलनावर फुलं टाकल्यावर एवढं मोठं आरडाओरड करायची गरज नाही। आणि दुसरी गोष्ट पाहता, आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्याही घरचा एक प्रतिनिधी आहे, त्यांनी मुद्दाम इथं ठेवली त्यांची कन्या। मला एक विनंती करायचे, त्यांनी जे पथसंचलनावर टीका करालेत की बाबा हे फुलं टाकले, अमुक केले तमुक केले, तर आपली कन्या बी त्यांनी त्यांच्यासोबत आज जिल्हाभर सांगायलेत की सर्व समाज घटकांना घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। तर त्यांनी 2019 ते 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या मताच्या विचारावर त्यांनी काम केले। आज त्यांची कन्या या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे। मला एक त्यांना सल्ला द्यायची की आपली कन्या
आपली राष्ट्रवादी एवढी चांगली आहे, सर्व गोरगरिबाला घेऊन चालणारी आहे, त्याच्या कन्येला त्यांनी घेऊन जावं असं मला त्यांच्या पक्षात एवढं सांगायचं. दुसरा एक विषय होता की त्यांनी काल एका कार्यक्रमामध्ये असं म्हणले की बाबा नांदेड जिल्ह्याचं अतिवृष्टी कधी बी झाली तर पावसाचं पाणी निघत नाही, तर प्रत्येक लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. आता त्यांना म्हणले की बाबा आमच्याकडे राष्ट्रवादी पक्ष तुम्ही मजबूत करा, तुमच्या घरात जर पाणी आलं तर त्याची जिम्मेदारी आमची. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यांनी कंधार लोह्याचं प्रतिनिधित्व करत करत 19 ते 24 ला आपण बघल्या जिल्ह्याचं लोकसभेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं. त्यांनी ज्या आज मोहल्ल्यामध्ये जाऊन सांगत आहेत मुस्लिम मोहल्ल्यामध्ये की अशोकराव चव्हाण आता पुढच्या काळात तुमच्याकडे मत मागा येणार नाहीत, तुमची जिम्मेदारी मी घेतो असं सांगत फिरत आहेत मोहल्ल्यांनी. मला त्यांना एक विचारायचे की 2019 ते 24च्या दरम्यान त्यांनी जिल्ह्याचा कारभार बघला, जिल्ह्याचे ते खासदार होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे सदस्य होते, त्यांनी त्या मोहल्ल्यात किती बार गेले, त्या लोकांचे किती प्रश्न सोडवले. 2023 ते 24च्या दरम्यान मध्ये अतिवृष्टी झाली, त्या काळामध्ये त्यांनी कुठं होते, मुस्लिम मोहल्ल्यात त्या काळात का गेले नाहीत. मला एवढंच सांगायचे की या सगळ्या भूलथापांना मुस्लिम मोहल्ल्यांनी आणि मुस्लिम बांधवांनी कुठल्याही त्याच्या भूलथापांना बळी पड्या नेता आहे, त्यांच्या कुठल्याही त्याच्या आश्वासनाला किंवा भूलथापाला बळी पडू नये एवढं मला सांगायचं. अशा एका पत्रकारानं प्रश्न विचारला की तुम्ही छोटे मोठे चहापुरते कार्यकर्ता आहेत, जर अशोकराव चव्हाण यांना जर बोलणं चहाला माग आहेत असं बोललं, त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? मला चिखलीकर साहेबालाही एक सांगायचे की मी एक सुसंस्कृत कुटुंबातला बाचोटीचा प्रतिष्ठित शेतकरी, माझे आजोबा सरपंच होते, एक प्रतिष्ठित घराण्यातला मी एक व्यक्ती आहे. त्यांनी मला छोटं मोठं म्हणलं, मला राग नाही. मी 2012 पासून जनतेची सेवा करतो, समाजकार्य करतो. त्यांनी 1992 ला ज्या बारुळगणातून पहिल्यांदा प्रतिनिधित्व केलं, त्याच बारुळगणातून 20 वर्षानंतर 2012 ते 2022 पर्यंत मी तिथलं प्रतिनिधित्व करतो. 1992 ला ते बी छोटे मोठे कार्यकर्ते होते. मी तर 2025 ला 12 ते 22 पर्यंत लोकप्रतिनिधी होतो आणि 2025 ला जर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या इथं जर मला चहा पाण्याला बोलवित असतील, बिस्किटासाठी बोलवित असतील तर ते माझं भाग्य आहे. पण मला एक त्यांना सांगायचे की ज्या अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या घरी मी चहा बिस्किटासाठी जातो असं त्यांनी म्हणत असतील, तर त्याच अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या इथं 95 पासून 92 पर्यंत त्यांनी चहा बिस्किट द्यायला होते. मी तर चहा बिस्किट खायला जात असेल असं त्यांचं म्हणणं असेल, तर आज 35 वर्षाखाली त्यांनी चहा बिस्किट द्यायला आलेल्या माणसाला त्या अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या घरी होते.